पुढची बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईकरांवरती आता आणखीन एका कराचा बोजा पडणार आहे। कचरा उचलण्यासाठी पालिका नागरिकांकडून कर घेण्याचा विचार करते, त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागण्याची शक्यता आहे। मुंबईत रोज लाखो टन कचरा गोळा केला जातो। महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत हा कचरा गोळा केला जातो, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते। खरं तर आजवर हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेनं नागरिकांकडून कोणताही अतिरिक्त कर घेतला नाही, पण आता मुंबईकरांना कचरा उचलण्यासाठी कर द्यावा लागण्याची शक्यता आहे। निवासी संकुलासह हॉटेल, रेस्टॉरंट, लग्नाच्या हॉलसह सर्व खासगी कार्यालयांमधील कचरा उचलण्यासाठी पालिका घनकचरा व्यवस्थापन शुल्क लागू करण्याची शक्यता आहे। हे शुल्क मालमत्ता करात समाविष्ट करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे। महापालिकेच्या प्रस्तावानुसार मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंटसाठी 1,500 रुपये शुल्क असणार आहे, तर 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी दरमहा 100 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। 500 चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांना 500 ते 1,000 रुपये कचरा निर्मूलन शुल्क आकारण्यात येईल। व्यापारी गाळे आणि व्यापारी संकुलांना किती कचरा शुल्क आकारायचं हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही। तसंच झोपडपट्टी कचरा शुल्काबाबत निर्णय झाला नाही। की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आहे। आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे। प्रस्ताव येतात कचऱ्यावर टॅक्स लावणं, याचा कधी महापालिकेने विचार केला नव्हता, पण ते का करतायत? कारण महापालिकेकडचे पैसे संपायला आलेत। महापालिका कंगाल व्हायला आलेली आहे। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, उद्या जर अजून काही वर्ष जर निवडणुका झाली नाही तर महापालिका श्रीमंत, एशियातली श्रीमंत महापालिका ही एशियातली भिकारी महापालिका होणार आहे। मुंबई महापालिकेकडून दररोज 6,000 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते। त्यासाठी वर्षाला 3,141 कोटी रुपये खर्च येतो। घनकचरा शुल्कातून पालिकेला वर्षाकाठी 687 कोटींचा महसूल मिळणार आहे। खरं तर नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेनं मालमत्ता करातच घनकचरा व्यवस्थापन शुल्काचा समावेश केला। मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार कचरा उचलणं हे पालिकेचं मूलभूत काम मानलं जातं, त्यामुळेच आजवर मुंबई महापालिकेनं कचऱ्यासाठी कर घेतला नव्हता। पूर्ण आपल्या महिन्याचं जे ठरलेलं बजेट असतं त्याच्यामध्ये आणखी खर्चिक वाढ झालेली आहे आणि असंही सर्वसामान्य माणूस किती काटकसरीने जगतोय हे तर सर्व आपण पाहतच आलो आणि त्याच्यामध्ये ही आणखी भर म्हणजे सर्वसामान्यांना म्हणजे खूपच त्रासदायक गोष्ट ठरेल। मला असं वाटतंय 100 आणि 1000 रुपये असो, पण ते कचऱ्यावर कर लागू करणं हे मला पटत नाही। कारण कुठेही जा, 1 तासासाठी जरी कुठे आपण उभे राहिलो तर कुठलाही थोडाफार कचरा जमा होतोच, मग त्याचाही कर लावणार। रोडवर पण कचरा सांगतो त्याचाही कर लावणार। मुंबई महापालिका कचरा उचलण्यासाठी कर लावण्याच्या विचारात असली तरी आगामी काळात पालिका निवडणुका होऊ घातलेल्या, त्यामुळे या नव्या करावरून राजकीय रणकंदन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुष्मिता बदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।